नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त रव्यापासून रेसिपी बनवणार आहोत. तीही झटपट, स्वादिष्ट, खूप चवीला छान असणारी. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. मी इथे 1 कप रवा घेतला आहे बारीक आणि 1 कप पाणी घेतलं आहे. त्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडं 5 किंवा 10 मिनटासाठी रेस्ट करायला बाजूला ठेवायचं आहे. मस्त एकत्र करून घ्यायचं आहे आधी. तुमच्याकडे उकडलेले बटाटे असतील तर ते घेऊ शकता. माझ्याकडे बटाट्याची भाजी होती, मी 30 टाकली आहे. तुम्ही जर का उकडलेले बटाटे टाकताय तर वरून फक्त आपल्याला तिखट, जिरं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि जर का डायरेक्ट भाजी घेतली तर आपल्याला भाजीमध्ये सगळंच असतं आपल्या भाजीत, म्हणून वरून काही टाकायची गरज नाही आहे. मी फक्त रव्याच्या चवीसाठी मीठ टाकलेलं आहे. तेही थोडंसं. बटाटे मस्त मॅश करून घ्यायचे आहेत, रव्यात एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्ही याच्यात बारीक चिरून भाज्याही घालू शकता, तुम्हाला आवडत असतील तर. नसतील आवडत तर स्किप करू शकता. इतकी छान चव लागते. आपले बटाट्याचे पराठे तरी कमी फिके पडतील, इतकी छान चव असते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. बनवायलाही अगदी सोपी आणि खायला खूप चविष्ट अशी. गॅसवर पॅन ठेवायचं आहे तापवायला. तेल टाकून सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. छान पसरवून झाल्यावर आपण त्यात बॅटर टाकू. बघू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं बॅटर घेऊन ते पसरवून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या आकारात आवडत असेल त्या आकाराने पसरवा, गोल, चौकोटी किंवा तुम्हाला जसं आवडत असेल तसं. थोडंसं त्याला बारीक लेअर द्यायचं आहे, जेणेकरून पटकन बनून तयार होईल आणि आत कच्चं पण राहणार नाही. शक्यतो कच्चं पण राहत नाही. मीडियम फ्लेमवर आपल्याला सगळी प्रोसेस करायची आहे. अशाच पद्धतीने सगळं बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. लहान मोठे तुमच्या आकाराने तुम्ही करू शकता, जसं तुम्हाला आवडत असेल, किंवा तुमच्या पॅनवर जेवढे मावत असतील तेवढे तुम्ही मावू शकता. जास्त तेलही लागत नाही. खूप कमी तेलात आपली रेसिपी बनवून तयार होते आणि खायला खूप स्वादिष्ट अशी लागते. तुम्ही यावर बटर किंवा तूप घालू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. खालची बाजू झाल्यावर आपल्याला पलटून घ्यायचे. अशाच पद्धतीने हळूहळू आपण पलटून घेणार आहोत. दोघं साईड व्यवस्थित शेकून घेणार आहोत आपण. मस्त खमंग असा वास येतोय. बघायलाही खूप छान दिसतंय, तितकंच खायला सुद्धा छान आहे. त्याच्यात आपण बटाटे टाकले आहेत म्हणून ते खमंग असा वासही येतोय आणि खूप खमंग लागतंही खायला. म्हणून तुम्ही एकदा ही रेसिपी तुम्ही केव्हाही बनवू शकता. दुपारच्या भुकेसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी केव्हाही बनवू शकता आणि अगदी सोपी रेसिपी आहे. बघू शकता पटकन बनवून तयार होतं 5 मिनिटाच्या आत. मस्त असंच आपल्याला सगळे बनवून घ्यायचे आहेत. पुन्हा एकदा लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थँक्यू.